रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साहेब, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। आजचा जो फ्लॅट आहे तो हवेशीर हायर फ्लोअर आणि रुस्तमजीचा फ्लॅट आहे। बाल्कनी सहित असणारा फ्लॅट आहे। रुस्तमजी ॲजेनो नावाचं ठाणा स्टेशनपासून साधारणतः जर आपण विचार केला तर 3-3.5 किलोमीटर अंतरावरती हा प्रोजेक्ट असणार आहे आणि इथेच हा फ्लॅट असणार आहे। त्याचा मेंटेनन्स 7,000 रुपीज असेल आणि खाली पार्किंग असेल। तसं बघितलं तर ग्राउंड प्लस जवळजवळ 36 माळ्याची बिल्डिंग आहे आणि खाली जर ग्राउंडच्या खाली बघितलं तर 4 माळ्यापर्यंत पार्किंगची सुविधा आहे। तर ह्या फ्लॅटसोबत पण एक आपल्याला कार पार्किंग मिळेल। 7,000 रुपये मेंटेनन्स असेल। 870 युजेबल म्हणतात, पण रेरा कार्पेटचा जर विचार केला तर 724 हा रेडा कार्पेट असणारा फ्लॅट असणार आहे। आणि असाच हा जो फ्लॅट आहे मी खरं तर दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे। ह्या फ्लॅटचं खासियत ही आहे की याला चांगली वापरात येणारी अशी मोठी बाल्कनी मिळते, जी तुम्ही प्रॉपरली वापरू शकता। आणि विशेष म्हणजे हा पश्चिम दिशेला फ्लॅट असल्याकारणे म्हणजे ही जी खिडकी आहे ही पश्चिम दिशेला असल्यामुळे तुम्हाला हवा ह्या घरामध्ये खूप सुंदर आणि चांगली येते। आणि जर बाल्कनीमधून आपण बघितलं तर हे पोलीस ग्राउंड आहे साकेत जवळचं। पलीकडे हेलिपॅड दिसते, पलीकडे तुम्हाला परत कळवायला जाणारा रस्ता दिसतोय आणि त्याच्या पलीकडे जर बघितलं तर ही खाडीचा सुंदर असा व्ह्यू, ग्रीन व्ह्यू हा तुम्हाला मात्र तुमच्या घरामधनं प्रॉपरली दिसतो। ठाणा शहर हे तुम्हाला तुमच्या घरामधनं दिसतं, कळवा पारशिकनगर तुमच्या घरामधने प्रॉपरली दिसतं। तर अशाच पद्धतीचा हा खरं तर 2 BHKचा फ्लॅट आहे। आणि ह्याची जर आपण कंपासद्वारे जर आपण विचार केला की बाबा हा फ्लॅट नक्की कसा असणार आहे, तर त्याच्या संदर्भात आपण जर चर्चा केली, खरं तर हा नॉर्थ फेसिंगचा फ्लॅट आहे। वेस्टला खिडकी आहे, नॉर्थला बाहेर जाताना नॉर्थ आहे, आतमध्ये येताना साऊथ आहे। आणि विशेष म्हणजे ज्यावेळेला ह्या घराच्या बाहेर आपण येणार आहोत त्यावेळेला इथे तुम्हाला कोणाचा काहीच त्रास नाही आहे, कारण हे घर चालू झाल्यानंतर जवळजवळ इथपर्यंत हे घर तुमचं एकट्याचंच ह्या साईडला घर असणार आहे। इकडं जर बघितलं तर 1, 2, 3 आणि 4 लिफ्टचं प्रावधान तुम्हाला इथं ह्या फ्लोअरवरती नक्की असणार आहे। आपला फ्लॅट पण जर बघितलं तर हायर फ्लोअरला फ्लॅट आहे। ही सगळी जागा तुम्ही तुमच्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने वापरू शकता। रुस्तमजीनं बनवलेला हा फ्लॅट आहे आणि तुम्हाला आज जर मध्ये आपण गेलो तर आतमध्ये जाताना हा साऊथ असेल आणि तुम्ही बघू शकता हवा तुम्हाला घरामध्ये प्रॉपर येते। आणि हे तुमचं ह्या साईडला डायनिंगसाठी जागा सोडलेली आहे आणि इकडे हा तुमचा प्रॉपर असा हॉल मिळतो आणि हॉलच्या ह्या साईडला तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे चांगली वापरात येणारी बाल्कनी आहे, जी तुम्हाला ही सगळी अशी बाल्कनी वापरायला मस्तपैकी मिळते। आणि हवा मात्र तुम्हाला फ्लॅटमध्ये नक्की चांगल्या पद्धतीची हवा मात्र ह्या घरामध्ये नक्की आहे, कारण एकतर हायर फ्लोअरला आहोत, बिल्डिंग समोर आहे, पण तरी तर हा मधला जो गॅप आहे मधल्या गॅपमधनं हवेचा फ्लो जास्त येतो म्हणा, किंवा इकडला हा मोकळा रस्ता असल्याकारणानं तुम्हाला इकडनं पण असा फ्लो मिळतो। ज्या मंडळीला नवी मुंबईकडे जायचं आहे, ज्यांना ह्या साईडला जायचं आहे, त्यांसाठी हा मला वाटते ठाणा स्टेशनच्या हिशोबाने किंवा समृद्धी महामार्गाला लागून असणारा ह्या सगळ्या गोष्टींचा अँगलने जरी विचार केला तर अशा पद्धतीचं हे लोकेशन असू शकतं। आणि त्याच्यानंतर तुम्ही इकडे आला तर 2 प्लॅटफॉर्म असणारं हे तुम्हाला किचन इकडे मिळतं, जे अशा पद्धतीचं आहे। किचनच्या ह्या साईडला पण तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला ड्राय बाल्कनीसाठी स्पेस ऑलरेडी आहे। इकडनं पण हवा मात्र तुम्हाला चांगली मिळते आणि हा गॅसची पाईपलाईन वगैरे सगळे आलेली आहे। इथे जर बघितलं तर फ्रीजसाठी जागा आहे। फ्लॅटमध्ये काम करायची गरज आहे, पेंटिंग डेंटिंगची साफसफाईची 100% गरज ह्या फ्लॅटमध्ये नक्की असणार आहे। आणि इकडे आलो आपण तर इकडे परत तुम्हाला बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट प्रॉपरली एक मिळतं। आणि ह्या साईडला आल्यानंतर परत इकडे एवढा मोठा ड्राय बाल्कनीचा स्पेस आहे, जिथे तुम्ही कपडे घेताय, सगळ्या गोष्टी वाळवायला त्याला तुम्हाला व्यवस्थित असू शकतं। अशा पद्धतीचं हे त्याचं कॉमन बाथरूम आणि कॉमन बाथरूमच्या जस्ट अपोजिट साईडला जर आलो तर लहान मुलांचं बेडरूम आहे आणि याची साईज पण जर बघितली तर मोठी आहे। हा फ्लॅट खरं तर भाड्याने दिला होता, आता भाडेकरूने खाली केला आहे, त्याच्यामुळे थोडंसं परिस्थिती त्याची थोडी गंभीर आहे। AC काढली किंवा ह्या सगळ्या गोष्टी काढल्यामुळे जर बघितलं तुम्ही तर तुम्हाला जाणवेल की बाबा थोडंसं पेंटिंग डेंटिंगची नक्की गरज आहे। इथे कपाटासाठी जागा आहे, इकडे परत क्रॉस व्हेंटिलेशनसाठी तुम्हाला खिडकी उपलब्ध असणार आहे आणि इकडनं पण हवा मात्र तुम्हाला चांगला फ्लो येतो, कारण पुढे येऊरचं डोंगर पण तुमच्या ह्या बेडरूममधनं पण प्रॉपरली दिसतो। त्याच्यानंतर ज्यावेळेला आपण बाहेर येणार आहोत, बाहेरनं आल्यानंतर तुम्हाला इथे परत एक वेगळा थोडासा स्पॉट जागा आहे, ती तुम्ही हिला काही पण बनवू शकता किंवा एसीचे पाईप सेट करण्यासाठी पण तिथे जागा सोडलेली आहे। नंतर हे बेडरूम चालू होतं। बेडरूमच्या आतमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिले तुम्हाला इथं कपाटाची जागा ऑलरेडी मोठी आणि प्रशस्त तुम्हाला एका साईडला दिलेली आहे आणि तुमचं एक बाथरूम पण आहे, तेही तुमचं एका साईडला, वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट तुमचं एका साईडला ऑलरेडी ते आलेलं आहे। म्हणजे तुम्हाला ऑलरेडी तो बेडरूम आहे तो नीटनेटका पद्धतशीरपणे वापरायला नक्की मिळू शकतो। म्हणून मग हे सगळ्या गोष्टी संपल्यानंतर तुमचं हे स्पेशली असं इकडे बेडरूम असणार आहे आणि बेडरूमच्या ह्या साईडला जर आपण आलो ते तुम्हाला कपाटासाठी ऑलरेडी इथे पण एक जागा प्रॉपर दिलेली आहे। आणि परत मी तुम्हाला सांगायचं म्हटलं तर पश्चिमेला ही खिडकी आहे, त्याच्यामुळे हवेचा फ्लो तुम्हाला इकडनं पण चांगल्या पद्धतीचा मिळू शकतो। तर अशा पद्धतीचा खरं तर हा फ्लॅट आहे। ह्या फ्लॅटची किंमत
1,57,00,000 ह्याची मालकाने सांगितलेली किंमत आहे. बिल्डिंगला OC CC सोसायटी त्या सगळ्या गोष्टी नीटनेटके झालेल्या. बिल्डिंगचा वय जर विचार केला तर 3 ते 4 वर्ष जुना हा फ्लॅट आपल्याला असणार आहे. तर 1,57,000 निगोशिएबल असणार आहे. खूप मोठं निगोशिएशन नसणार आहे, पण थोडंफार निगोशिएशन असणार आहे. ज्या मंडळींना ठाणा स्टेशनला जवळ जाणं येणं आहे, वया साखेत जायचं आहे, अशा लोकांसाठी मला असं वाटतं हा फ्लॅट चांगला असू शकतो. आमचे व्हिडिओज कसे वाटत आहेत ते नक्की सांगा. खूपच घरं घ्या असं नाही आहे, पण घर पाहिजे तर लिमिटमध्ये तुमच्या बजेटच्या हिशोबाने बघा कसं कसं काय मॅनेज होतं आहे. कारण सगळ्या गोष्टींचा आव्हान येतो, पैशाचा आव्हान नका. कारण पैसे आपल्याजवळ आहेत तोपर्यंत आपले आहेत, पैसे दुसऱ्याकडे गेल्यानंतर ते आपले पैसे राहत नाहीत. म्हणून बजेटच्या सगळ्या गोष्टीचा अँगल करून मग नंतरच घर घ्या. तसं काही घर घेऊ नका. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरे.